हॅलो स्टुडंट्स, लास्ट व्हिडिओमध्ये आपण समीफ आणि ॲव्हरेजिव्ह हे ऑप्शन्स बघितलेले आहेत. आज आपल्याला काय करायचं आहे, मिन इफ्स हा फंक्शन बघायचा आहे. बघा त्याचा सिंटॅक्स काय आहे. मिन इफ्स आहे, त्याच्यानंतर मिनिमम रेंज. आता मिनिमम रेंज म्हणजे तुम्हाला कोणत्या व्हॅल्यूच्या ह्याच्यामधून मिनिमम काढायचं आहे ते व्हॅल्यू, म्हणजेच आता ह्याचा अमाऊंट आहे तर आपल्याला हे पहिल्यांदा घ्यावं लागेल मिनिमम रेंज. त्याच्यानंतर कॉमा करून विचारते क्रायटेरिया रेंज. काय क्रायटेरिया तुम्ही जो ठरवलेला आहे त्याची रेंज काय आहे. क्रायटेरिया रेंज 1 दाखवत आहे. ठीक आहे, म्हणजे हे घ्यावं लागेल ह्या प्रॉब्लेममध्ये. त्याच्यानंतर क्रायटेरिया आपण जो ठरवलेला असेल क्रायटेरिया, आपण अनलिमिटेड क्रायटेरियाज काय करू शकतो, घेऊ शकतो. आता आपण ह्याच्यामध्ये मी काय केले, ह्या एक्झाम्पलमध्ये नेम दिले, त्यांचे अमाऊंट आहे आणि नेमवरून मला ह्याच्यामध्ये हे जे प्रिया अय्यर जे आहे त्याच्यामध्ये मला त्याची मिनिमम रेंज काय करायची ह्याच्यामध्ये काढायची आहे. ठीक आहे, आपण फॉर्म्युला यूज करूया. मिनिमम काय करायचं आपल्याला, इथं इक्वल टू करणार आहेत मिनिट्ससाठी. इक्वल टू मिनिट्स फंक्शन घ्या, टॅप करा. मिनिमम रेंज विचारणार आहे. मिनिमम रेंज काय आहे आपली, हे वाले, हे सिलेक्ट करणार, हा कॉलम सिलेक्ट करणार, कॉमा केला. परत विचारते क्रायटेरिया रेंज. आपल्याला क्रायटेरिया कोणत्या ह्याच्यामधून, म्हणजे हे जे नाव आपण क्रायटेरिया ठरवलेले कोणत्या ह्याच्यामध्ये आहे, तर हे ह्याच्यामध्ये सिलेक्ट केलं, कॉमा, आणि त्याच्यानंतर क्रायटेरिया 1 दाखवते, आपल्याला हे सर्च करायचं. आता तुम्ही डबल कोटमध्ये प्रिया अय्यर टाका किंवा फक्त क्लिक करा. आता क्लिक केल्यानंतर लक्ष ठेवा, तुम्हाला F4 करायचं आहे, म्हणजे तुम्हाला रो आणि कॉलम फ्रीज करून ठेवायचं आहे. आणि आता समजा मला क्रायटेरिया एकच आहे, मला एकापेक्षा जास्त नाही आहेत क्रायटेरिया पाहिजे, तर मी ब्रॅकेट क्लोज करणार, एंटर बटन प्रेस केलं तर मला प्रिया अय्यर जे आहे तर ती 2200 काय, त्याचं 2500, ह्याच्यामधून मिनिमम कोणती व्हॅल्यू आहे ती मला काय केलेली ह्यांनी काढून दाखवली, 2200. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट एक्झाम्पल आहे, ज्याच्यामध्ये मला फक्त अमित नावाच्या व्यक्तीची मिनिममची व्हॅल्यू काढायची आहे. वापस मिनिट्स इक्वल टू मिनिट्स घेणार. मिनिमम रेंज कोणती आपली ट्रान्झॅक्शनची सिलेक्ट केली, कॉमा केला. क्रायटेरिया रेंज कोणता आहे, म्हणजे हे अमित नाव कोणत्या कॉलममध्ये, ह्या कॉलममध्ये, त्याची रेंज सिलेक्ट केली, कॉमा. त्याच्यानंतर आपला क्रायटेरिया काय असणार आहे इथं दाखवते. क्रायटेरिया आपल्याला अमित हे नाव सर्च करायचं आहे. डबल कोटमध्ये मी काय करते, अमित घेते, याच्यामध्ये अमित असं नाव टाईप केलं आणि इथं तुम्हाला स्टार प्रेस करायचं आहे. आपण वाईल्ड कार्डसाठी करतो, म्हणजे अमित नाव सर्च झालं पाहिजे आणि स्टार म्हणजे काय का, बघ त्याचं सरनेम जरी अमित नावाचं वेगळं जरी असलं तरी पण ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला अमित दिसते त्या ठिकाणी काय करा, ह्याच्यामध्ये त्याच्यातली मिनिमम व्हॅल्यू मला काय करा, सर्च करून द्या. ठीक आहे, हे झालं. डबल कोट काय केलं, कंप्लीट केलं आणि ब्रॅकेट क्लोज करून एंटर बटन प्रेस केल्यानंतर मला अमित नावाच्या व्यक्तीच्या, तर जेवढ्या ठिकाणी असेल, इथं आहे हे अमित नाव, इथं एकदा अमित नाव आहे, परत इथे एकदा आहे, तर ह्या 3 ह्याच्यामधली काय केलेलं आहे आपल्याला त्यांनी मिनिमम व्हॅल्यू ह्याच्यामध्ये काढून दाखवलेली आहे. मी तुम्हाला 2 क्वेश्चन सॉल्व्ह करून दाखवलेले आहेत. तिसरा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करणार आहे, तर डॉक्टरच्या ह्याच्यामध्ये आहे, तर डॉक्टर परत नंतर वापस आहे अमित सारखंच आहे, स्टार घ्यावं लागेल तुम्हाला ते कंपल्सरी. मग असे तुम्हाला काय दाखवलं जाणार आहे, वाईल्ड कार्डच्या ह्याच्यामध्ये बरोबर आन्सर दाखवलं जाणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट शीटमध्ये बघा, आता मॅक्सिफ्स आहे. मिनिट्स आत्ताच बघितलं, सेम तशाच प्रकारचा सिंटॅक्स आहे. इक्वल टू मॅक्सिफ्स, मॅक्झिमम रेंज, म्हणजे हे वाली घ्यावं लागेल आपल्याला. आता ह्या क्वेश्चनमध्ये क्रायटेरिया 1, क्रायटेरिया रेंज 1 म्हणजे ज्याच्यामध्ये जे नाव तुम्ही सर्च करणार आहेत हे वालं, आणि क्रायटेरिया 1 म्हणजे काय होणार आहे, तुमचा काय क्रायटेरिया आहे. मग तुम्ही हे डबल कोटमध्ये टाका किंवा मग फक्त सेलवर क्लिक करा, पण फ्रीज करणं गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये आपण यूज करून बघूया. इक्वल टू मॅक्सिफ्स, टॅप केलं. मॅक्झिमम रेंज कोणती आहे, ज्याच्यामधून मला काढायचं आहे ते, कॉमा केलं. क्रायटेरिया रेंज 1 म्हणजे हे जे नाव आहे ते कुठं आहे, ह्या ठिकाणी आहे, कॉमा केलं. त्याच्यानंतर क्रायटेरिया कोणता आहे, हा वाला. आता मी सेलवर जर क्लिक केलं तर मला F4 करावं लागेल फ्रीज करून ठेवण्यासाठी, आणि जर तुम्ही सेलवर न क्लिक करता तुम्ही डबल कोटमध्ये टाकलं तरी पण चालेल. ब्रॅकेट क्लोज केलं, एंटर बटन दाबा. मॅक्झिमम व्हॅल्यू कोणती आहे, जी 1,500 रुपये व्हॅल्यू आहे. आता इथं 1,500 एक आहे आणि इथं 500 एक आहे, आय थिंक 2च ठिकाणी आहे. तर इथं म्हणजे मॅक्झिमम मला व्हॅल्यू किती सांगितली, 1,500 रुपये ह्याच्यामध्ये काढून दाखवलेली आहे. ठीक आहे. एक्झाम्पल नंबर 2 मध्ये बघत आहे, स्टार्टिंग विथ ए असायला पाहिजे, सेम मगाशी सारखं, फक्त तुम्हाला ते वाईल्ड कार्डसाठी स्टार प्रेस करणं गरजेचं आहे. इक्वल टू केलं, मॅक्सिफ्स, टॅप करा. मॅक्झिमम रेंज ट्रान्झॅक्शनचीच असणार आहे, कॉमा.
क्रायटेरिया रेंज म्हणजे ज्या ठिकाणी हे ए लेटर सर्च करायचे ते, म्हणजे हे वाली रेंज सिलेक्ट केली, कॉमा. आता मला काय करायचं, ह्याच्यामध्ये ए सर्च करायचं आहे आणि स्टार्टिंगला असला गेला पाहिजे. त्याच्यामुळे मी काय करते, डबल कोटमध्ये ए टाईप करून हे स्टार प्रेस करते. त्या ह्याच्याप्रमाणे डबल कोट काय केला, कंप्लीट केला, ब्रॅकेट क्लोज केलं, एंटर बटन दाबा. तुम्हाला मॅक्झिमम ए नावाच्या व्यक्ती, आता जेवढ्या ठिकाणी ए नाव आहे, आता ए अमित आहे, परत इथं पण वापस अमित आहे, इथं अंजली आहे, अर्जुन आहे, त्या सगळ्यांच्या ह्याच्यामधून जेवढ्या ए आहेत त्यातनं मॅक्झिमम व्हॅल्यू तुम्हाला काय केलेली आहे, त्यांनी काढून दाखवलेली आहे. सेम तिसरं पण एक्झाम्पल आहे, स्टार्टिंग विथ डॉक्टर. वापस डॉक्टर डबल कोटमध्ये घेऊन तुम्हाला काय करावं लागेल, ते स्टार प्रेस करावं लागेल. वाईल्ड कार्डसाठी तुम्हाला ते करणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला व्हॅल्यू दाखवल्या जाणार आहेत, नाही तर नाही. आय होप तुम्हाला हे मिनिफ्स आणि मॅक्सिफ्स लक्षात आलं असेल. प्रॅक्टिससाठी फाईल डाउनलोड करून त्याची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला